नमस्कार मित्रांनो, मी राजेश चौधरी माझी शेती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो होतो आणि या प्लॉटच्या आपण मागच्या जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ टाकली होती की आर्यमान व्हरायटी चांगली की 108। त्यावेळेस आपले प्लॉट दोन्ही पण 45 ते 50 दिवसांदरम्यान होते आणि त्यावेळेस आपल्याला जे काही 45 ते 50 दिवसांदरम्यान आलेला अनुभव होता त्यावेळेस आपण तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। आपण त्यावेळेस सांगितलं होतं की शेवटी याची पूर्ण ज्यावेळेस आपल्याला उत्पन्न मिळेल संपूर्ण त्यावेळेस आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत, याची काय अनुभव आले किंवा काय ट्रबल आले, दोन्हीमध्ये काय फरक दिसतोय आपल्याला, तर याची संपूर्ण आपण माहिती देणार होतो। तर अर्थातच तीच माहिती घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये। आपण तुम्हाला सांगणार आहोत आपल्याला 108 मध्ये आज जास्त उत्पादन भेटलं की आर्यमान मध्ये, दोन्ही मध्ये काय आपल्याला चांगले पण गुणधर्म बघायला भेटले आणि तोटे पण आपल्याला काय याच्यामध्ये कमतरता काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करायचं। आणि ज्या मित्रांना 108 या व्हरायटीची जी मार्केटमध्ये नवीन आलेली सिजेंटा कंपनीची तिची लागवड जर करायची असेल पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या काळामध्ये तर त्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा। तर बघा मित्रांनो, आपण सर्वात पहिले जी की आर्यमान बद्दल माहिती जाणून घेऊ। आर्यमान बद्दल आपण साधारणतः 6 जुलैची याची लागवड झाली होती मित्रांनो। या दोन्ही प्लॉटचे आपण सेम काम केलेलं होतं, सेम टायमिंग लागवड, सेम ड्रेंचिंग, सेम खत, सेम ड्रिप इरिगेशन, जे काही स्प्रे असतील ते सर्व काम एक सोबत झालेले आहे या प्लॉटचे। साधारणतः या बाजूला माझ्या आर्यमानचा 1 एकरचा प्लॉट आहे आणि या इकडच्या बाजूला 1 एकरचा प्लॉट आहे। दोन्हीची आपली जी द्राक्ष बागेची लागवड असते साधारणतः 8.5 बाय जो मोठा द्राक्ष बागेचा बेड असतो 8.5 फुटाची गल्ली आहे साधारणतः। त्यामध्ये आपण 2 फुटाचा 2 ते 3 फुटापर्यंत मोठा बेड मारलेला आहे आणि त्याच्यावरती आपण 1.5 फुटावरती दोन्ही झाडांमधलं अंतर आहे ते 1.5 फूट अंतर आहे इतकं, आणि या गल्लीतलं अंतर आहे 8 ते 8.5 फूट इतकं अंतर आहे, म्हणजे 8 बाय 1.5 इतक्या अंतरावरती याची लागवड केलेली आहे। आणि या अंतरामध्ये आपण साधारणतः 1 एकरामध्ये 7,000 या रोपांची लागवड केली आहे आर्यमानची पण, आणि दुसऱ्या बाजूला पण 108चे 7,000 रोपांचीच लागवड केली। तर सर्वात पहिले आपण आर्यमान बद्दल जाणून घेऊ। साधारणतः 60 ते 65 दिवसादरम्यान पर्यंत आपल्याला या आर्यमानच्या झाडावरती हायेस्ट फळ सेटिंग सांगतो 125 ते 150 फळापर्यंत आपल्याला यावरती सेटिंग बघायला मिळालेली होती। आणि तरी पण आपल्याला थोडा हा जो शेंडा आहे आर्यमानचा तो स्लो प्रोसिजर मध्ये पण चालू होते आणि हळूहळू त्याची सेटिंग पण होत होते। तर इतकं सारं फळ लागलेलं होतं मित्रांनो, पण याच्यामध्ये आपल्याला साधारणतः आतापर्यंत 16 ते 17 तोडे झालेले आहेत। साधारणतः आपले या प्लॉट मधनं 1200 एकराचे सांगतोय आर्यमानच्या, फक्त 1200 ते 1300 कॅरेट इथे हार्वेस्टिंग झालेली आहे मित्रांनो आपली। अजून तर आपल्याला 300 कॅरेटची अपेक्षा आहे, कारण झाडावरती भरपूर माल शिल्लक आहे आणि या क्वालिटीचा अजून माल भरपूर आहे। तर अजून आपले तोडे चालू आहेत, 300 ते 400 कॅरेटचा इथे माल आपल्या प्लॉटमधनं आपल्याला निघणार आहेत अजून। परंतु यामध्ये संपूर्ण कॅरेट सांगितले, गोल्टीचे वेगळे किंवा मोठ्या मालाचे वेगळे। साधारणतः गोल्टी आर्यमानमध्ये आपल्याला 108च्या तुलनेत जास्तच बघायला भेटलेली आहे, कारण तर त्याचं विशेष म्हणजे झाडावरती फळाचा लोड जास्त होतो आणि अर्थातच झाड इतकं अन्न किंवा जेवढं काय अन्न तयार करतं ते सर्वच्या सर्व फळांना पोचण्या इतकं नसतं, कारण तर त्याच्यावरती सेटिंग जास्त झालेली। त्याच्यामुळे जे फळ आहे ते त्या फळाची अर्थातच अन्नाच्या कमतरतेमुळे किंवा पालनपोषणामुळे कमतरतेमुळे त्याची साईज ही कमी भेटली आणि अर्थातच त्याची साईज कमी भेटल्यामुळे तो माल 2 नंबरमध्ये जो आपण गोल्टी माल काढतो त्यामध्ये गेलेला भरपूर। साधारणतः आज समजा 1200 ते 1300 कॅरेटांपैकी आपले 200 ते साधारण 150 ते 200 कॅरेट हे गोल्टी मालाचे गेले, म्हणजे 1000 कॅरेट आपले जरी मिनिमम आपण धरले मोठ्या मालाचे आपण आतापर्यंत विक्री करता मार्केटमध्ये नेले। आणि गोल्टी मालाचे आपल्याला रेट माहिती आहे, साधारण मोठ्या मालापेक्षा 200-300 रुपयाने कमीच मिळतात। आणि यावर्षी मार्केट कोलमडलेलं होतं, जे मार्केटमध्ये रेंज होती साधारणतः 150 रुपयापासून तर हायेस्ट आपल्याला 300 ते 400 रुपयापर्यंत मार्केट बघायला भेटलेलं आहे साधारणतः। आता थोडे बरे आहेत टोमॅटोचे रेट। ज्यावेळेस आपलं प्लॉट चालू झाला होता हार्वेस्टिंगला त्यावेळेस आपल्याला रेट हे साधारणतः ॲव्हरेजली भेटले होते, ॲव्हरेज फिक्स रेट हा 250 रुपये भेटलेला होता। तर त्यावेळेस आपल्याला, आणि मित्रांनो पाऊस भयंकर चालू होता आपल्याकडे त्यावेळेस, पण पावसामध्ये पण इतकी सुंदर पत्ती आर्यमानची आपल्याला टिकलेली या ठिकाणी बघायला मिळते।
साधारणतः बुडापर्यंत आपण खालचे 1 फुटापर्यंतचा खालचा पाला आपण टोमॅटोचा काढून घेतलेला होता आणि हा पाला खूप चांगल्या प्रकारे अजून एक पण ग्रीनरी आणि खूप चांगला टिकलेला आहे। जरी आपण इथे दोरी फोडण्याचं नियोजन जरी केलं असतं तरी आपल्याला दोरी चांगली मिळेल, कारण ती त्याचा पाला हा चांगला आहे आणि ते पाला पण अन्न जर निर्मिती तयार केली तर अर्थातच दोरी पण चांगली फुटेल। साधारणतः आपल्याला इथे आरेमानचे आपण ॲव्हरेजली 1500 ते 1600 कॅरेटचा इतका एकरामधनं आपल्याला माल हार्वेस्टिंगला निघणार आहेत आणि पानं पण खूप चांगल्या पद्धतीने टिकलेले आहे। याचं साईजलाच फक्त आपल्याला अडचण आली जी की साईज खूप कमी, शेंड्याच्या जे फळाची ही साईज आहे खूप फार कमी आणि हा गोल्टी माल असतो आणि खूप कमी साईजमुळे आपल्याला इथे अडचण येत असते मित्रांनो। त्याच पद्धतीने आरेमानला एक्सपोर्टला पण जास्त डिमांड आहे, त्याच तुलनेत आरेमान आपल्याला 108ला पण आपण जर बघितलं मार्केटमध्ये आपल्याला विक्रीसाठी नेली पहिल्या तोड्यापासून तर आपल्याला कुठेही अडचण आली नाही। सुरुवातीपासूनच आपला माल हा बांगला किंवा दुबई या एक्सपोर्टला जात होता मित्रांनो। साधारणतः आपण याचे 11 तोड्यांपर्यंत माल हा दुबईला विकलेला आहे आणि त्या तुलनेत जर आरेमानचं बघितलं तर आपण 6 तोडे आरेमानचे दुबई ते बांगला या एक्सपोर्टला गेले। त्याचं कारण मित्रांनो नंतर आरेमानचा माल हा साईजला कमी पडत असतो आणि 108चा हा जो माल आहे आपल्याला शेंडा तुम्ही बघू शकता, शेंड्यापर्यंत आपल्याला साईज ही खूप चांगल्या क्वालिटीची मिळते। साधारणतः या 2-3 तांबट्यामधल्या तर एकच तांबटी उलटी आणि दोन्ही मालाची साईज खूप चांगल्या प्रतीची हे अजून मोठ्या मालामध्ये निघून जाईल। तर मित्रांनो या प्लॉटमधनं आपल्याला 60 ते 65 दिवसांचा प्लॉट असताना तर इथे आपल्याला किती सेटिंग बघायला भेटली होती तर मित्रांनो हायेस्ट आपल्याला 100 तांबटी प्रति झाडावरती मॅक्सिमम हायस्ट रेट सांगतोय, मॅक्सिमम 100 तांबटी आपल्या प्रत्येक झाडावरती सेटिंग झाली होती। ॲव्हरेजली जर विचार केला तर 70 ते 80 तांबटी या प्लॉटवरती सेटिंग झाली होती, पण आरेमानच्या तुलनेत आपल्या या प्लॉटमध्ये ॲव्हरेजला खूप तफावत बघायला भेटलेली मित्रांनो। त्याचं कारण मित्रांनो या फळाची साईजमुळे खूप मोठा बदल आपल्याला बघायला भेटलेला आहे। साधारणतः आरेमानच्या 3 टोमॅटो तर याचं एकच फळ, इतकी जबरदस्त फळाची साईज होती मित्रांनो। इथून बघू शकता अजूनही या फळांची साईज खूप चांगली आहे। फक्त याच्यामध्ये आपल्याला 2-3 जे मुद्दे ते फार अडचणीचे वाटले, कारण त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवी ह्याच मुद्द्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवली मित्रांनो। आरेमानच्या फळाची कुठंच ड्रॉपिंग आपल्याला बघायला भेटलेली नाही, पण 108 या व्हरायटीची ज्या वेळेस आपल्या हार्वेस्टिंगला प्लॉट येतो किंवा हार्वेस्टिंग चालू असते त्या दरम्यान 108चा फळाचे हा एक थोड्या प्रमाणात हार्वेस्टिंगला अडचण आली, त्यावेळेस फळाची ड्रॉपिंग होऊ लागली होती। साधारणतः या देठापासून हे फळ गळून पडायला सुरुवात झालेली होती। त्यावेळेस मित्रांनो माझ्या मते पाऊस थोडाफार खूप कमी होता, ड्राय वातावरण होतं, त्याच्यामुळे इतकं अडचण आली नाही, परंतु माझ्या मते ज्या वेळेस पाऊस जर जास्त लागला तर त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये हिची फळ ड्रॉपिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे मित्रांनो। तर अजून दुसरं एक ट्रबल या गोष्टी या व्हरायटीचा आलेला आहे। दुसरं म्हणजे या व्हरायटीचे जे पानं आहे हे पानं फार काळ जास्त टिकाऊ नाही मित्रांनो। भरपूर मित्रांकडे हिचे जे पानं हिचे हे शारेळे कलरचे किंवा निळ्या कलरचे हे पानं होतात, हा एक अडचण आहे या व्हरायटीचं। साधारणतः 30 ते 35 दिवसांपुढेच या व्हरायटीला या अशी डिफिशियन्सी दिसायला मिळते आणि या डिफिशियन्सीचं म्हणजे फॉस्फरसची डिफिशियन्सी दाखवली जाते, पण मुळातच या व्हरायटीला काय ट्रबल आहे हा आपल्या अजून लक्षात आलेलं नाही। ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपण सांगू, परंतु या असे निळ्या रंगाचे पानं हिचे होऊ लागतात लवकरच। त्यानंतर हिचे पानांचं जे रफनेस आणि हा आरेमानचं पान आहे, आरेमानच्या पानामध्ये हा जो रफनेस आहे ना हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे, पण त्या तुलनेत जर आपण 108चं बघितलं तर 108 मध्ये आपल्याला पानं खूप पातळ बघायला भेटली। त्याच ठिकाणी आपण बघू शकता आरेमानच्या या पानावरती कुठे आपल्याला झांतोचा स्पॉट दिसत नाही, इतके एक नॉर्मल दिसत आहेत, पण 108चे बघू शकता तुम्ही या पानावरती झांतोचे खूप जास्त प्रमाणात स्पॉट बघायला भेटत आहे। आरेमानचं हे पान बघा तुम्ही पूर्ण क्लीन पान आहे, पण 108चं बघा या ठिकाणी झांतोचे स्पोर्स दिसत आहे। याचं कारण मित्रांनो जे 108 व्हरायटीचे पानं हे खूप पातळ आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 108 मध्ये आपल्याला कॅरेटचं किती ॲव्हरेज भेटलं, साधारणतः आपल्या इथे पण 16 तोड्यांचं हार्वेस्टिंग झालेलं आहे, तर इथे आपल्याला आत्तापर्यंत
1500 ते 1600 कॅरेट या ठिकाणी हार्वेस्टिंग झाले. अजून आपल्याला या ठिकाणी 400 कॅरेटचा ॲव्हरेज अपेक्षित आहे आणि 100% निघणार आहे. साधारणतः 2000 कॅरेटचा आपल्याला इथं मिनिमम 2000 कॅरेट इथे आपल्याला या एकरमध्ये हार्वेस्टिंगला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आर्यमानचा त्या तुलनेत विचार केला तर 400 ते 500 कॅरेटने आपल्याला तफावत बघायला भेटते. त्याचं कारण मित्रांनो, जी काही 108च्या फळाची साईज आहे त्या साईजमुळे आपल्याला खूप मोठा फरक बघायला भेटलेला आहे. तर साधारणतः आपण जर विचार केला 108 या व्हरायटीची लागवड करण्यास काही हरकत नाहीये. पण हिचे जे 2 ट्रबल आहे, तिचं पान पातळ आहे, जास्त खराब वातावरणामध्ये ही टिकाऊ नाहीये. जर ज्या मित्रांना लागवड करायची असेल तर पण तिचे पण लागवड ही थोडी व्हेंटिलेशन आपण जे म्हणतो वातावरण खराब वातावरणामध्ये किंवा पावसाळी वातावरणामध्ये हिची 2 फुटावरती लागवड केली पाहिजे. दोन्ही झाडामधलं 2 फूट हे अंतर पाहिजे मिनिमम. ही आत्ता 1.5 फुटावरती लागवड केली होती आपण, पण आपल्याला इथे जो पाला आहे तो खूप अत्यंत खराब झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही आतमध्ये बघू शकता, खूप भयंकर पाला हा खराब झालेला होता. आणि आपल्याला जे जांतोचे फळ जास्त दाटी झाल्यामुळे आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होती, या हार्वेस्टिंग मध्ये आपल्याला फळावरती जांतोचे स्पॉट बघायला भेटलेले होते. तर हे स्पॉट या गर्दीमुळे झाले होते. ज्या मित्रांना टोमॅटो लागवड करायची असेल 0108ची, तर साधारणतः 2 फुटावरती या व्हरायटीची लागवड करा. आणि बेस्ट व्हरायटी फक्त हिचे 2 ट्रबल आहे, हिचे पानं पातळ आहे आणि फळ ड्रॉपिंगचं थोडी समस्या आहे. जर जास्त खराब वातावरण लागलं तर मला तरी वाटतं हिचे फळ अजून जास्त ड्रॉप होऊ शकतं. या 2 समस्या आहेत. आणि जास्त धुक्याच्या किंवा धुकं लेट लागवडीमध्ये हिची लागवड करायला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस धुकं वादळ वाढतं, रोजच धुकं वादळ असतं, त्यावेळेस आपण रोजच पावडर मारणं आपल्याच्याने शक्य नसतं. त्यामुळे हिची लागवड शक्यतो टाळावी. आणि दोन्हीमध्ये आपल्याला दोन्हींचा खर्च सेम होता, पण साधारणतः ॲव्हरेजला 300 ते 400 कॅरेटचा मिनिमम फरक हा आपल्याला दिसतोय. आणि हिचे जर गोल्टीचा विषय जर केला आपण मित्रांनो, हिच्या पूर्ण 2000 कॅरेट किंवा 1900 जरी कॅरेट धरले, त्या कॅरेटा मागं 150 कॅरेट हे फक्त गोल्टीचे निघत आहे. किती 150? कारण जे फळाची शेंड्यापर्यंत साईज आहे आणि या फळाची हा मोठ्या मालामध्ये फळ जाणार आहे. हे एकच फळ हे गोल्टीचं आहे. सुरुवातीला आपल्याला 10 ते 11 तोड्यांपर्यंत ही गोल्टी काढण्याची गरज सुद्धा पडलेली नाही. आणि जे 11 तोड्या आपण दुबई किंवा बांगलादेशला एक्सपोर्टला टाकलेले आहेत, तर तिथं आपल्याला रेटला देखील फरक पडलेला आहे. साधारणतः लोकलच्या रेटपेक्षा आपल्याला 30 ते 40 किंवा साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत देखील आपल्याला फरक बघायला भेटलेला आहे डेलीच्या हार्वेस्टिंगनुसार. आपण फिक्स रेट नाही सांगू शकत. तर अर्थातच आपल्याला इथे उत्पन्नात देखील फरक बघायला भेटणार आहे. उत्पादन हे आपलं खूप चांगलं आहे या ठिकाणी 108 मध्ये आपल्याला बघायला भेटलेलं आहे आर्यमानच्या तुलनेत. आणि जे आपलं 108 व्हरायटी खूप चांगली आहे. फक्त याचे जे 2 ट्रबल आहे तेवढे लक्षात घ्या. आणि ज्या मित्रांना लागवड करायची त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपली व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.